नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं अजून बिगुलही वाजलं नाही, तोच अनेक माजी नगरसेवक ॲक्टिव्ह झालेले आहेत। पण एक नाव असं आहे जे कायमच ॲक्टिव्ह असतं, त्याला ॲक्टिव्ह करायची गरजच लागत नाही आणि ते म्हणजे अर्थातच वसंत मोरे। त्यांचा एक डायलॉग, त्या डायलॉगनं मला सुरू करायची, ते फार महत्त्वाचं आहे, जो त्यांनी या संपूर्ण याच्यामध्ये पहिल्यांदा वापरला होता। कुछ देर ही खामोशी है, फिर शोर आएगा, तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा। आता हा जो दौर आहे, हा सुरू करताना त्यांचा प्रवास शिवसेनेपासून सुरू झाला आणि पुन्हा एकदा सर्कल कंप्लीट झालं आणि ते आता त्याच मूळ शिवसेनेत असं म्हणायला हरकत नाही, भले ती आता न्यायप्रविष्ट बाब असली तरी। पण मातोश्री टू मातोश्री हा प्रवास झाला एवढं नक्की। आता प्रश्न हाच पडतो की एवढ्या सगळ्यांमध्ये बरंचसं पुलाखालून पाणी गेलं। आमचा आता कात्रजचा पूल देखील तयार होतोय, तात्या देखील त्या याच्यामध्ये लक्ष घालतात कामात। पण या दरम्यान त्यांनी ज्या काही त्यांच्या पोस्ट FBवर केलेल्या आहेत, कारण की FBवर प्रचंड फॉलोअर्स असलेले आणि तितकेच प्रत्यक्ष मित्रपरिवार असलेले, आत्ताच परवा त्यांनी एक बॉम्ब टाकला होता, आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, अर्थात तो अजूनही विझला नाही आहे, भरत गोगावलेंचा। मग ते बगलामुखी मंदिर असेल आणि मग त्यातले 11 महाराज मांत्रिक आपल्या घरी त्यांना आणून केलेली पूजा असो, त्याच्या आधी नरकातला स्वर्ग म्हणजे देवाऱ्यात तुम्ही आत्तापर्यंत अनेक देवारे पोथी पुराण बघितली असतील, पण कधी पुस्तक ठेवल्याचं बघितलंय का? तर वसंत मोरेंच्या देवाऱ्यात तुम्हाला सापडेल। अशा अनेक गोष्टी आहेत आणि साहजिकच त्यांचा डॅशिंग आणि त्यांचा तो स्वभाव, त्यानुसारच ती उत्तरं देतील। आणि प्रश्न तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, टॉप न्यूज मराठी म्हणजे थेट प्रश्न, तात्यांची थेट उत्तरं। आणि अर्थातच माझ्या स्टुडिओत आहेत मी ज्यांच्याविषयी बोलतोय, म्हणजेच माजी नगरसेवक, आत्ता शिवसेनेचे एकमेव पुणे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्य संघटक आणि पुणे शहराचे प्रमुख निवडणूक समन्वयक वसंत मोरे। नमस्कार, आता टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मुळात पहिला प्रश्न म्हणण्यापेक्षा सगळ्यांचीच ही फार मोठी इच्छा आहे, जसं मी मगाशी तो डायलॉग बोललो आहे, अपना दौर आएगा। दौर आएगा म्हणजे काय, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? दौर आएगा म्हटल्यावर मला ज्या ताकदीने मी माझ्या भागामध्ये निवडणूक लढवतो, मला वाटतं की आत्तापर्यंत 2007ची निवडणूक, 2012 आणि 2017 ह्या 3 निवडणुका सलग मी निवडून आलो। पण प्रत्येक वेळेस मला माझ्या व्यतिरिक्त ज्या लोकांना मी निवडणुकीमध्ये उभे करतो, प्रत्येकाला कुठेतरी विजयाने हुलकवणी दिलेली आहे, थोड्याफार फरकाने। मला यावेळेस वाटतं की आज माझ्या दक्षिण पुण्यामध्ये वसंत मोरे नावाची एक सुप्त अशी सुनामी आहे, जी या 2025च्या निवडणुकीमध्ये सगळीकडे दिसेल, जी 22 पासून सातत्याने मी कायम पेटती ठेवलेली आहे। म्हणजे असा एकही दिवस नसेल किंवा असा एकही महिना नसेल की ज्या महिन्यामध्ये मी 2022 नंतर, जसे की शासनाने निवडणुका घेतल्या नाहीत तेव्हापासून आजपर्यंत मी स्वतःला कधी माजी नगरसेवक म्हटलो नाही। लोक म्हणत असतील, पण मी नाही। माझी आजही प्रशासनावरची पकड तीच आहे, त्याच गतीने त्याच स्पीडने मी काम करतोय। त्यामुळे मला वाटतं की आता नगरसेवक लोक या 3 वर्षामध्ये कुठे दिसत नाहीयेत, पण मी मात्र सातत्याने सोशल मीडिया असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी दिसतोय। त्यामुळे नक्कीच। तर तुम्ही मध्ये त्या कोरोनाला पण खरं म्हणजे नावं ठेवलीत आणि की ज्यावेळी निवडणुका लागल्या की ते कोरोना का येतो हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला होता। पण मला एक असं म्हणायचं आहे की गाईच्या गोठ्यावर पडलेला तुमचा हातोडा असो, गाडीच्या जामूरवर पडलेला हातोडा असो किंवा आपल्या स्वारगेटच्या कंट्रोल केबिनवर पडलेला हातोडा असो, त्या हातोड्याला कधी आरामच मिळत नाही आणि सतत तो कुठे ना कुठेतरी पडत असतो। पण मला असं म्हणायचं की म्हणजे त्यातला जो मूळ शिवसैनिक आहे का तो स्टंटमॅन आहे, नेमका आहे कोण तो? शिवसैनिक आहे आणि मला वाटतं की मी आजपर्यंत आयुष्यामध्ये स्टंट कधी केला नाही। मी ज्या वेळेस माझ्या हातामध्ये हातोडा आलाय, स्टिक आली आहे, ती अन्यायाच्या विरोधात आलेली आहे। आणि मी असं कधी कुणावरही गोरगरिबांवरती माझ्याकडनं कधीच अत्याचार अन्याय होत नाहीत आणि मी केलेले पण नाहीत। मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी घालून दिल्यात त्याच पावलावर पाऊल ठेवून मी त्यांचा एक मावळा, एक पाईक म्हणून मी कायम काम करत असतो। पण ते जे प्रकरण घडलं ना आत्ता स्वारगेटमधलं, अत्याचार झाला त्या महिलेवर आणि दत्ता गाडे म्हणून तो आरोपी आहे त्यातला, तुमचा फक्त फोकस तो कंट्रोल केबिन तोडण्यापुढे तेवढाच होता, त्याच्या पुढे काय झालं? त्या केसवर तुम्ही काय पुढे काम केलं? तुम्ही लक्षात घ्या, जर त्या विषयामध्ये
मी जर त्या दिवशीची ती सुरक्षा केबिन तोडली नसती, कारण त्यावेळेस अधिवेशन चालू होतं आणि जो प्लॅन मला एक दिवसामध्ये दिसत होता की त्या मुलीला दोषी ठरवायचं. ज्या मी न्यूजमध्ये बातम्या चालू होत्या की ते एक लेनदेन झाली त्यांच्यामध्ये, पैशाचा आर्थिक विषय झाला, आर्थिक विषयावरनं तिने त्या मुलीने असे आरोप केले. म्हणजे एक प्रकारे त्या मुलीलाच बदनाम करण्याचं षडयंत्र पुणे शहरामध्ये चालू झालं होतं. आणि मग मी म्हटलं बाबा जर असं होत असेल, एका मुलीची आबरू गेली आहे आणि जर तिकडं तुम्ही त्याला जर अशा पद्धतीने ट्रीट करत असताल, त्या मुलीचं दुखणं बाजूलाच राहिलं आणि तुम्ही जर तिथं राजकारण आणत असताल. म्हणून मग मला त्या दिवशी माझ्या हातामध्ये, आम्ही कुठलीही गोष्ट ठरवून त्या ठिकाणी गेलो नव्हतो. मी जे ठरवून गेलो असतो तर मी माझ्या हातामध्ये ती स्टिक असते, मी दगडाने ते फोडले. आणि मला जो राग आला की त्या ठिकाणी अरे पुणे, हे पुणे आणि या पुण्यामध्ये एका शिवशाही नावाच्या बसमध्ये, नाव पण काय होतं बसचं, शिवशाही. म्हणजे तुम्ही शिवशाही आणली म्हणता आणि शिवशाहीमध्ये बलात्कार चाललेत त्या बसमध्ये. ते सगळं तिथलं दृश्य जे पाहिलं ना, ह्याचा अर्थ तिथं काय होता, सुरक्षा केबिनच्या नाकासमोरून ते सगळे विषय जात होते. मग सुरक्षा कर्मचाऱ्यांची मी तिथं चौकशी केली. ते ॲट अ टाईम तिथे 21 सुरक्षा कर्मचारी, 6 सकाळी 6, दुपारी 6, संध्याकाळी 6 आणि 3 जण सुट्टी सोडवणारे, 18 आणि 3 21 लोक ॲट अ टाईम, एका वेळेस 6 लोक असतात. मग 6 लोक ॲट अ टाईम असताना सुद्धा हे जे प्रकार चालू होते, कसे चालू होते, सुरक्षा कर्मचाऱ्यांना धरूनच चालले होते ना, त्यांच्याकडे काहीतरी हप्ते चालले असतील. म्हणून मी पहिलं, आणि ती ज्या मुलीवरती जो अत्याचार झाला तो सुरक्षा केबिनच्या समोर ती बस लागलेली होती. मग याचा अर्थ असा होता सुरक्षा केबिनमध्ये कुणी नव्हतं. मग जर सुरक्षा केबिनमध्ये कुणी नाही आहे, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिचून जर तिथं रोज ते घाणेरडे प्रकार होते, मग सुरक्षा केबिन कशाला पाहिजे. ते जिथं काय ते त्याचा कंट्रोलर वगैरे बसतो, त्या कंट्रोलरचा काहीच संबंध नव्हता. कंट्रोलर फक्त काय करतो, गाड्या कंट्रोल करू शकतो, पण त्या प्रेमायसेसची सुरक्षा कोणाच्या हातात होती, त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हातात होती. म्हणून मी सुरक्षा कर्मचारी टार्गेट केले आणि 21 कर्मचारी, मी जर त्या दिवशी तो विषय केला नसता, 21 कर्मचाऱ्यांच्या बदल्या आल्या सुरक्षा कर्मचारी. त्यानंतर तुम्हाला उद्योजींचा फोन पण आला, फोन आला आणि त्याच्यानंतर त्या मुलीला आज 3 लाख रुपये मिळाले नुकसान भरपाई. ती तिच्या म्हणजे तो स्टंट नव्हता, त्याचा इफेक्ट झाला, त्याचा इफेक्ट झाला आणि पूर्ण मीडिया तिथं आली. त्याच्यानंतर मी ते विषय केल्यानंतर अगदी गृहमंत्री असेल, मंत्री सुद्धा जर अशाच पद्धतीने बोलत असेल, तिने आरडाओरडा केला नाही. किती म्हणजे हे राग येण्यासारखाच विषय आहे ना. पण मग आता मला सांग, तो स्टंट नव्हता, मग तो परवाचा होता, तो स्टंट होता का? म्हणजे कुठला? पुणे महापालिकेच्या पथकर विभागामध्ये कार्यकर्ते अभियंता आहेत अनिरुद्ध पावसकर, त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही फरशीवर बसून लाईव्ह केलेला आहे. तो सुद्धा स्टंट नव्हता. कारण आपल्या कोंढव्यामध्ये मी स्टंट करतच नाही मुळात. मला ते सुचतं ऐन टायमाला काय करायचं, आता काय केलं पाहिजे, आणि मी जागेवरती निर्णय घेतो आणि लगेच तिथं मी त्या ठिकाणी त्यांना. हो, पण तुमच्यावर काय विरोधी पक्षनेता, ज्या पालिकेचा त्यांनी विरोधी पक्षनेता बसवलेला आहे, तो फरशीवर बसतोय तिथे. मी टेबलावर पण बसतो, त्या ठिकाणी ते नव्हते, नाही तर मी त्यांच्या टेबलावर बसलो असतो. पण आज मला जो तिथं एक प्रश्न पडला की मी 2 महिन्यापासून एका ठिकाणचे डिवायडर काढा म्हणतोय, जे विदाऊट परमिशनचे डिवायडर आहेत, आणि त्या ठिकाणचा आमदार, विधान परिषदेचा आमदार ते डिवायडर काढून देत नाही, जे परमिशनच घेतलेलं नाही आहे. म्हणून मी 2 महिने त्यांना फॉलोअप करतो. तर त्यांनी मला वेळ दिली होती. जर तुम्ही मला वेळ दिली होती, मी तुम्हाला म्हणलो होतो साहेब मी येतो, म्हटलं ठीक आहे. आणि गेल्यानंतर मी त्यांना फोन लावला, माझा फोन त्यांनी कट केला, सॉरी आय एम इन मीटिंग. तुमचं ते वाक्य की तुमच्या बिल्डरला बोलायला, मी तिथंच जागेवरतीच मी बसलेलो होतो. विदिन 2 मिनिट्स एक माणूस आला, तो तिथं उभा राहिला. त्यांनी सेम मी जे केलं तेच त्याने त्या शिपायाला विचारलं, त्या शिपायाने तेच सांगितलं, ऑडिट कमिटी चालली, साहेब खाली आहेत. ठीक आहे, असा बाजूला आला, माझ्यासमोर फोन लावला. मी नुसतं असं त्याच्याकडे बघितलं, त्याचा फोन होऊन दिला. मी त्याला विचारलं की पावसकर साहेब होते का? तो म्हटलं हो. जर एक लोकप्रतिनिधी लोकांची कामं घेऊन तिथं येतो, तो तुम्हाला वेळ मागतो, तुम्ही त्याचा फोन कट करता. तो बिल्डर होता, तो स्वतःचं काम घेऊन आला असेल, त्याचा कसा फोन तुम्ही घेतला? असं झालं. पण काय शेवटी एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही, असं तुमचं स्टेटमेंट आहे. आणखी एक महत्त्वाचं की जसं तुम्ही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आलेला, तेव्हापासून जशी म्हणतो ना आपण, निवडणुका लागेल न लागेल पण तुम्ही ॲक्टिव्ह झाला. आणि आता तर निवडणुका प्रभागचे आदेश पण दिलेले आहेत सरकारनं, कसे प्रभाग पडतील त्याच्यावरती डिपेंड असेल, तो विषय नंतरचा. पण महत्त्वाचा मुद्दा असा की या सगळ्यांमध्ये तुमची 2 स्टेटमेंट मला महत्त्वाची वाटतात. पहिलं एक होतं
की कदाचित विरोधी पक्षनेतेपदी किंवा आम्ही विरोधी पक्षात असू किंवा विरोधी पक्षनेतेपद आमच्या पक्षाला मिळेल असं अचानकच तुम्ही तो वाक्य चेंज केलं. आणि जर उद्या पुणेकरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महापौर केला म्हणजे विरोधी पक्षनेतेपद आणि थेट सत्तेत, हे म्हणजे एवढा विश्वास आणि एवढी ताकद कुठून तुम्हाला? त्याला कारणं पण तशीच आहेत. कारण आत्ता ज्या घडामोडी चालू आहेत महायुतीमध्ये, ज्या पद्धतीने महायुतीमध्ये बोललं जातंय की प्रत्येकजण वेगळा लढणार, त्यांनी जर वेगळे लढले तर पुण्याचा महापौर हा शिवसेनेचाच होणार. कारण मी जी कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत पुण्यामध्ये 2017च्या निवडणुकीला, 2017च्या निवडणुकीला पुणे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक पक्ष वेगळा लढला. शिवसेना वेगळी लढली, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे सगळे वेगळे लढले. आणि ह्या सगळ्या वेगळ्यांची जी आकडेवारी आहे याच्यामध्ये शिवसेनेला 2017च्या निवडणुकीमध्ये 8,23,000 मतदान झालेले आहे एकट्या शिवसेनेने. हो, पण त्यात जागा फक्त 10 आल्यात ना. आल्या ना. मग काँग्रेसचे किती आल्या? पण 41 पैकी 34 प्रभागात भोपळा आहे. असू देत ना, भोपळा नाही, पण 4,500 मतदान प्रत्येकाला आहे. 4,500पेक्षा जास्त, अगदी 4,500पासून तर 14,500पर्यंत शिवसेनेच्या उमेदवारांना मत आहेत. आज काँग्रेसच्या 10 जागा आल्या आणि काँग्रेसला मतदान किती आहे? 5,23,000 आणि शिवसेनेला 8,26,000. राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र होती, त्यांना मतं 13 लाख आहेत. आज दोन्ही राष्ट्रवादी वेगळे झालेले आहेत. शेवटी मनसेला 3.5 लाख मतं आहेत, 2च आम्ही निवडून आलो होतो त्याच्यामध्ये. मग ह्या सगळ्यांचा जर आपण बघितला, 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या, ते जर आपण केल्या त्यांचे 6 लाख मतदान होतं. एकटी शिवसेना लढली. शिवसेनेतले नगरसेवक जे आत्ता फुटून गेले हे भाजपत गेले, दुसऱ्या शिवसेनेत नाही गेले. बरं, त्या ठिकाणी जरी नगरसेवक निवडून आले नसतील, पण त्या ठिकाणी शिवसेनेचं मतदान आहेच ना. म्हणजे आज ज्या 4-4 मध्ये लढलीत लोक, तो जर क्रायटेरिया आम्ही तसा घेऊन आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो, महाविकास आघाडी आमची झाली, तर माझ्याकडे आज, मला माहीत नव्हतं तुमचा हा प्रश्न येईल, माझ्याकडे पूर्णपणे त्याचा मी सगळं असं एक चार्ट बनवलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब आणि काँग्रेस ह्या तिघांचं मतं जर प्रत्येक प्रभागामध्ये एकत्र केली तर भारतीय जनता पार्टीच्या मतांपेक्षा जास्त मतं आहेत. म्हणून मी तो कॅल्क्युलेशन्स असा म्हटलो की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान हे शिवसेनेला आहे आणि मग शिवसेनेचा महापौर होईल. पण आता शिवसेना ऑलरेडी विभागली गेलेली आहे. नाही, शिवसेना विभागली असेल तर त्यांना कोण विचारते पुण्यामध्ये? त्यांना हे जर युती झाली तर त्यांना जागा देतील का नाही, इथून सुरुवात आहे. म्हणजे उपमुख्यमंत्री साहेबांच्या शिवसेनेला ही लोक जागा देतील का नाही? बरं, त्यांनी जरी स्वतः लढवायचे ठरवतो, उमेदवार मिळतील का नाही? हा, मग आता विषय निघालाच, आपण त्याबद्दल तर बोलूया. 10 होते, त्यातले 5 होते, ते 5 तर आता भाजपमध्ये गेले. ते अगदी तुमच्या जवळचेच होते सगळे. इव्हन अविनाश साळवे म्हणून जे एक होते ते काँग्रेसमध्ये गेले. आणि तुम्ही जे मनसेतून वंचित आणि वंचितमधून परत शिवसेनेत आलात, त्यामुळे आता 4 जणच तुम्ही राहिलेला आहात. म्हणजे त्या 10 पैकी 4 जण शिवसेना उभाटाकडे आहेत. 1 जण प्रमोद भानगिरे जे आहेत, नाना भानगिरे, तेही तुमचे चांगले मित्र आहेत, ते आता एकटेच आहेत. मग ते एकच मेव नगरसेवक, एकमेव शहर प्रमुख, आणि आता रवींद्र धंगेकर, तेही तुमचे मित्र आहेत जे आता महानगर प्रमुख झालेले. सो मला असं म्हणायचं त्या की बघा, एकेकाळी तुम्ही दोघंही त्याच महापालिकेमध्ये तिघही आपण नाना भानगिरे सुद्धा 2014 मध्ये होते, बरोबर. तर म्हणजे अक्षरशः त्यांना तिकीट मिळालं होतं राहायला, तेव्हा आपण आमदारकीला मी त्या टायमाला बाजूला झालो होतो, त्यांना तिकीट दिलं. म्हणजे तुम्ही 9ला लढलात, नंतर मग अगदी 14ला मी ब्रेक घेतला, 19ला मी नाना भानगिरेला माझं तिकीट दिलं. एक्झॅक्टली. आता मला प्रश्न हा पडला की ही जी ताकद विभागली गेलेली आहे सगळी, ही जर एकत्र राहिली, आता तुमचं जर प्राबल्य बघितलं ना, तर एरवड्यामध्ये तुम्ही ऑलरेडी 3 जागा 2017ला मिळवल्या होत्या. अविनाश साळवे, श्वेता चव्हाण, संजय भोसले. यातले अविनाश साळवे तर गेले, ते आत्ता तर काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर तुम्ही मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी, सुतारांचा गड आहे, पृथ्वीराज सुतार तिथं आहेत. पल्लवी जावळे, भाजप प्रवेश, कसबापेठ, सोमवारपेठ. विशाल धनवडे, भाजप प्रवेश, बरोबर, ते पण गेले. रास्तापेठ, रविवारपेठ. नंतर प्राची अल्लाट आणि प्रमोद भानगिरे, मोहम्मदवाडी आणि कौसरबाग. आणि बाळा ओसवाल, हे तर तुमचे खूप जुने मित्र, अगदी म्हणजे तुम्ही शिवसेनेपासून असाल. अप्पर सुपर इंदिरानगर, ते पण आता भाजपमध्ये गेले. आणि राहिल्या संगीता ठोसरच्या, अगदीच तुमच्या प्रभागाच्या जवळच्या,
त्या पण भाजपमध्ये गेल्या. तर मला असं म्हणायचं की आत्ता जो तुमचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये आंबेगाव, दत्तनगर, कात्रज, गावठाण इथं शिवसेनेचं कोण नव्हतं, पण मनसेची तुमची ताकद आणि तुम्ही थोरवे नगरसेविका नव्हत्या. हां, पण 12ला होते ना. 12ला होत्या, नंतर 17ला आले नाही ना. एक गोष्ट साहेब विसरू नका. म्हणजे मला असं म्हणायचं की शिवसेनेची ताकद मी ज्या ठिकाणी निवडणुका लढतोय तो हडपसर विधानसभा आहे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 वेळा शिवसेनेचे आमदार झालेले आहेत. हे पण तुम्हाला नाकारून चालणार नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आत्तासुद्धा जर महाविकास आघाडीमध्ये महादेव बाबरांना जर त्या ठिकाणी तिकीट मिळालं असतं तर मी आज सांगतो तुम्हाला की 1000% हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार महादेव बाबर झाले असते. त्यामुळे ह्या ठिकाणी मी स्वतः 15 वर्ष नगरसेवक आहे. मी आत्ता मनसेमध्ये असताना मी प्रभाग क्रमांक 38, प्रभाग क्रमांक 40 आणि प्रभाग क्रमांक 41 3 प्रभागात मी 12 लोक उभी केली होती. एकाही उमेदवाराचं मी डिपॉझिट जाऊन दिलं नाही, कारण मी एकटा लढत होतो तिथं. एकटा सगळी भाषणं, सगळ्या कोपरा सभा, सगळे प्रचार फेऱ्या मी एकटा करत होतो. मला कुठलीही सभा मिळाली नाही 2017ला, ना मला कोण सेलिब्रिटी मिळाला. तरीसुद्धा मी प्रत्येक ठिकाणी 6000च्या पुढं माझ्या उमेदवारांना मतदान येतं. त्यामुळं माझ्या इथं वसंत मोरेला मानणारा वर्ग आहे. शिवाय आता शिवसेनेच्या कल्पना थोरवे सुद्धा त्या ठिकाणी नगरसेविका होत्या. बरोबर, 2012ला होत्या. पण आता तर अलीकडे असं म्हटलं की तुम्हाला कात्रज चौकातच थांबवणार असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. असं मला 2007 पासून ऐकतोय मी, पण मी थांबलो नाही ना. मी दिल्लीच्या निवडणुकीला सुद्धा उभा राहिलो ना, आता लोकसभेला सुद्धा. मग कुणी मला थांबवलं? आणि ज्याला थांबवायचं असेल तो असं सांगून थांबवत नाही. आणि 2007ला पण प्रयत्न झाले, 12ला प्रयत्न झाले, 17ला प्रयत्न झाले, काय फरक नाही पडला त्याच्यामध्ये. त्यामुळं मला वाटतं की माझी नाळ ही प्रत्यक्षात जनतेशी जुळलेली आहे. माझी नाळ ही जनतेबरोबर आहे. मी विकासाच्या विषयावरती मी निवडणुका लढवतो, ना की मी कुठल्या नेत्याच्या आणि कुठल्या पुढाऱ्याच्या जीवावरती. आत्तासुद्धा जी विधानसभा झाली, ह्या विधानसभेमध्ये वसंत मोरे ज्या टायमाला 2019ला मनसेमधनं विधानसभा लढवली, त्या टायमाला माझ्या भागामध्ये मला जवळजवळ 22,000 मतं आहेत. आणि आत्ता तोच भाग आहे, तिथं मनसेचा उमेदवार दिला गेला, तिथं फक्त 2400 मतं पडली. या फरक आहे. त्यामुळं मला वाटतं की कोंडियापासून कात्रजपर्यंत संगीता ठोसरे, बाळा वसवाले, कल्पना थोरवे होत्या, ह्या लोकांनी पक्ष सोडला आहे. शिवसैनिकांनी नाही सोडला पक्ष. शिवसैनिक अजून आहे त्या जागेवरती. नेत्यांनी सोडलाय, नेत्यांनी सोडलाय. कार्यकर्ते आहे त्या जागेवरती आहेत. आणि मला वाटतं योग्य वेळी हे कार्यकर्ते यांना यांची जागा दाखवतील. आता आपण थोडंसं आपल्या देवाऱ्याकडे येऊ. आणि मला माहिती आहे तुम्ही रोज सकाळी पहिले तुमच्या गावठाणातल्या देवतांचं दर्शन घेतल्यानंतरच मग तुम्ही कामाला बाहेर पडता. तर ते मला असं म्हणायचं की देवारा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकाचा. त्यामध्ये आपण म्हणजे जे कोणी धार्मिक असतात ते कोण पोथी ठेवतं, पुराण ठेवतं, आणि तुम्ही ते तुरुंगात लिहिलेलं पुस्तक ठेवलं. आणि ते पुस्तक संजय राऊतांचं होतं, नरकातला स्वर्ग. त्यामुळे मी मध्ये त्याच्यावर एक न्यूज पण केली होती की तात्यांच्या देवाऱ्यात नरकातला स्वर्ग म्हणून. पण आता मला असं म्हणायचं की तात्या, तुम्हाला असं वाटत नाही का, म्हणजे पब्लिक काय म्हणते त्याबद्दल मी बोलतोय, की तात्यांचा देवारा तोच असतो पण देव मात्र बदलत असतो? नाही, देव कुठं बदल? म्हणजे कसं आधी तुमच्या देवाऱ्यात राज ठाकरेंचा फोटो दिसायचा, नंतर काही काळ वेगळाच फोटो दिसला, 1 महिना, आणि त्यानंतर थेट पुस्तक दिसलं. मी मुळात एक शिवसैनिक आहे. आणि मला वाटतं की मी ज्या टायमाला मी मनसेमध्ये होतो त्या टायमाला मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्र सैनिक म्हणून एक बॅच काढला होता. बरोबर. तो बॅच महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला बॅच माझ्या छातीवरती लावला साहेबांनी. तो बॅच सुद्धा मी त्या दिवशी काढला आणि तो साहेबांनी लावलेला बॅच तो काढून मी माझ्या देवाऱ्यात ठेवला. तो खराब होऊ नये म्हणून मी दुसरा बॅच लावायचो, डमी बॅच लावायचो, आणि तो बॅच मी देवाऱ्यामध्ये ठेवला होता. ज्या दिवशी मी पक्ष सोडला त्या दिवशी तो बॅच मी संघटनेच्या कार्यालयात नेऊन ठेवला. मला त्या बॅचमधनं प्रेरणा मिळत होती. पण ज्या दिवशी मला वाटलं की अरे इथं माझं खच्चीकरणच होतं आहे, मी जर माझ्याविषयी साहेबांपर्यंत सांगितले तर साहेबांनी इतरांना काय बोलण्यापेक्षा साहेब मलाच बोलायचे. मग मी शेवटी म्हटलं, जेव्हा एखाद्याचं घर फिरतं तेव्हा घराचे वाशे पण फिरतात, आणि जेव्हा घराचे वाशे फिरतात ना त्यावेळेस माणसांनी कुठेतरी बदल करावा लागतो. आणि सेम कंडिशन ही संजय राऊत साहेबांची. मी स्वतः एक फायटर आहे.
मी कायम तुम्ही बघत असताल मी कायम माझं युद्ध चालू असतं. माझ्या आयुष्यात माझ्या 5वीला तर विरोध पुजलेला आहे. पण तुम्ही तर मध्ये म्हणाले की मी रोज पारायण करणार त्याचं, आणि त्या दिवशी तुम्ही पारायण 40 पानं वाचली होती. आता वाचली तर मी आता पारायण सगळं पुस्तक वाचून झालं असेल. निम्म झालंय. पारायण नाही करणार मी म्हटलो. पारायण हे कशाचं करतात? ग्रंथाचं करतात. हा ना, ह्याचं पारायण नाही. देवारेच ग्रंथच ठेवतात पुस्तक. हो, पण पुस्तक हे ज्या विषयात आपल्याला प्रेरणा मिळते. बघा मला काय गोष्टी वसंत मोरेच्या असं आहेत ना. उद्धव ठाकरेंचा फोटो देवारात ठेवणार. आता फोटो जो इथंच घेतलाय तर देवारात काय ठेवायची गरज आहे? आणि तो आज नाहीये, पूर्वीपासूनच आहे. फक्त मला 2002 साली मी नगरसेवक पदाचं तिकीट मागितलं होतं. त्या टायमाला जे पुण्यामधले होते, मग किशोर असेल, बाबू असेल, मी असेल, आम्ही राजसाहेबांचे समर्थक होतो. त्या टायमाला शिवसेनेमधनंच काही लोकांनी मला म्हणजे जे इथं होते त्यांनी विरोध केला होता. त्या लोकांनी तू हे करू नको, तू ते करू नको. पण मी राजसाहेबांच्याच मागं आहे. आम्ही ते जाऊन तिकीट कट झालं तर झालं. माझं तिकीट कट झालं त्या टायमाला. पण मी तर बदललो नाही ना. मी तर साहेबांबरोबर 20, 22, 25 वर्ष जे काय पण ठीक आहे. आता तुम्ही मातोश्री नंतर राजसाहेबांसोबत कृष्णकुंजावर गेला, आता ते शिवतीर्थात रूपांतर झालं. आता पुन्हा एकदा शिवतीर्थ आणि मातोश्री एकत्र येण्याचे प्रयत्न चालू झालेत. त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे मिळतील जर तसं घडलं तर. सुरुवातीला होते तेच मला परत मिळतील. दोघंही मिळाले तर मला वाटतं की माझ्यासारखा आनंद दुसऱ्या कुणाला होणार नाही. कारण मी दोघांच्याही सोबत काम केलेलं आहे. तर मग दोघांच्या सोबत तुम्ही काम केलंय. कोण उजवं वाटतं, उजवं डावं असं काय करता येईल? उजवा डावा कामाची पद्धत काय? ज्यांना आपण मानतो त्यांना उजवा डावा करण्याची माझी तरी हे नाहीये. मी नाही कामाच्या पद्धतीमध्ये आत्ता जे काही मी पाहतोय म्हणजे राजसाहेब हे द्रष्टी नेते आहेत. राजसाहेबांकडं ज्या पद्धतीने महाराष्ट्राकडे बघण्याची दृष्टी होती तीच दृष्टी मान्य उद्धव साहेबांकडे पण आहे. आणि त्यांनी ती प्रत्यक्षात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणलेली सुद्धा आहे. राजसाहेबांनी जसं नाशिक महानगरपालिकेमध्ये आणली होती तसं त्यांनी मुंबई महानगरपालिका एवढ्या वर्षापासून त्यांच्याकडे राज्याचे ते मुख्यमंत्री झाले होते. कोरोना काळासारखा एवढा भयानक काळ ज्या काळामध्ये त्यांनी आपण सगळे घरात होतो ते घरातलं सगळं राज्य चालवत होते. लोक आज काही म्हणत असू देत पण कठीण काळामध्ये त्यांनी राज्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये धैर्य खचून दिलं नाही. ते फार त्यांचं वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे मला वाटतं की आत्ताच्या घडीला उद्धव साहेब हे प्रचंड शांत संयमी आहेत. तर तुमचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही आतापर्यंत ज्यांच्यासोबत काम केलंय त्यातली मी नावं सांगतो तुम्हाला. मुरलीधर मोहोळ त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे. मुरलीधर मोहोळ आज केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत. रवींद्र धंगेकरांसोबत काम केलेलं आहे. एक टर्म आमदार देखील ते झाले. तुम्ही हेमंत रासनेंसोबत पण काम केलंय, ते देखील आता आमदार झाले. तुम्ही योगेश टिळकरांसोबत देखील काम केलेलं आहे, ते देखील आता दुसऱ्यांदा आमदार झाले. आता मला असं म्हणायचं आहे तुम्ही ज्यांच्यासोबत काम केलेलं आहे ते सगळे त्या आधीच्या टर्ममधून म्हणजे महानगरपालिकेतून बाहेर पडून पुढे पुढे गेले. पण तुमचा प्रवास पुन्हा एकदा महानगरपालिकेकडेच होतोय. विषय त्याचा असा आहे की मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम करतो तिथं अडचण अशी आहे माझी की मी 100% माझा वॉर्ड हा एका कुठल्याच विधानसभेत येत नाही. हा माझा सगळ्यात मोठा बॅकलॉग कुठला असेल तर हा आहे. कारण माझ्या ज्या प्रभागात मी नगरसेवक आहे त्या प्रभागामध्ये पुरंदर विधानसभा, त्याच प्रभागामध्ये हडपसर विधानसभा आणि त्याच प्रभागामध्ये खडकवासला विधानसभा. ह्या तिन्ही विधानसभामध्ये माझा मतदारसंघ विभागला जातो. त्यामुळे मला एक गठ्ठा मतदानच मिळत नाहीये. आणि मी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या शेप्टरमध्ये येतो, शेवटच्या टोकामध्ये. तरीसुद्धा मी आत्तापर्यंत 2009ला ज्यावेळेस मी उभा राहिलो त्यावेळेस ज्या बाळासाहेब शिवरकरांचा कात्रज हा बालेकिल्ला मानला जायचा त्या बालेकिल्ल्यामध्ये मला 17,000 मतदान होती. आणि त्या टायमाला महादेव बाबर 9,600 निवडून आले. मला 33,000 मतं पडली होती आणि महादेव बाबर 9,600 निवडून आले. आता 2019ला पुन्हा जेव्हा मी त्या हडपसर विधानसभामध्ये उभा राहिलो त्या टायमाला माझा आलेख हा चढताय. 17,000 होते, 17,000ची 22,000 माझ्या भागात झाले. 32,000 होते त्याचे 37,000 माझ्या भागामध्ये झाले दुसऱ्यांदा. आणि यावेळेससुद्धा योगेश टिळेकर फक्त 2600 मतांनी पडले आणि मला कोंढवा ते कात्रज इथं 24,000 मतं आहेत. तर ते तुम्ही जसं उद्धव आणि राज या दोघांसोबत काम केलं तसं त्यांच्या दोन्ही मुलांसोबत पण तुम्ही काम केलं. दोघांसोबत ट्युनिंग तुमचं आहेच. तर याच्यात अमित, आदित्य काय वाटते त्यांचा स्वभाव? त्यांचं अमित साहेबांचा जास्त काही सहवास लाभला. एकदा एक मोर्चामध्ये निघाला होता, एकच घेऊन गेला होता माझा त्यांच्यासोबत अमित साहेबांबरोबर तेवढा एकच मोर्चा.
त्याच्यामध्ये त्यांनी मला उलट मोर्चामध्ये त्यांनी मला म्हटलं की मी ज्या टायमाला माझी एंट्री झाली त्या टायमाला त्यांनी मला फोन केला होता की खूप छान. मला नंतरनं सांगितलं लोकांनी की तुम्ही खूप गर्दी घेऊन आला होता. तेवढंच माझा आणि त्यांचा फोन होता. बाकी इतर कार्यक्रमांमध्ये मी अमित साहेबांसोबत जास्त काय माझा कधी संपर्क आला नाही. माझा होता राज साहेबांसोबत संपर्क. परंतु आत्ता मी जे काही आदित्य साहेबांबरोबर ज्या गोष्टी माझ्या ट्युनिंग झाल्या, मी मी अक्षरशः म्हणजे माझ्यापेक्षा वयाने ते कमी आहेत, पण मी त्यांचं त्या आपल्या पत्रकार भवनमध्ये जी त्यांची मी बाईट पाहिली होती, तिथं त्यांची जी पत्रकार परिषद त्या ठिकाणी मी पाहिली होती त्याच्यामध्ये, आणि आत्तासुद्धा ज्या टायमाला मी त्यांचं बघतो टी व्हीवरती, त्यांच्या भागाचा, त्या मतदारसंघाचा आणि त्या मुंबईचा इतका अभ्यास झालेला आहे की कुठल्या पॉईंटवरती किती HP ची मोटर बसवलेली आहे पाणी काढण्यासाठी, हिंदमाताला कुठली मोटर आहे, महालक्ष्मीला कुठली मोटर आहे, इथपर्यंत ते डिटेल्स सांगतात. पर्यावरणाचा त्यांचा एवढा मोठा अभ्यास आहे की एकच विषय आम्ही त्यांच्याकडे आत्तासुद्धा दिला होता आपल्या नदी सुधार प्रकल्पामधला. त्याच्यामध्ये सुद्धा पुणे शहरातले जे NGOज आहेत त्या NGOजनी सगळं सांगितलं, सगळ्यांचं ऐकून घेतलं त्यांनी, आणि त्याच्यावरती त्यांनी विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला, आणि मग तिथून पुढं इथं पुण्यामध्ये सुद्धा त्या विषयामध्ये पावलं उचलले गेली. त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडं 10 वर्ष ते आमदार आहेत, मंत्री राहिले ते राज्याचे, त्यामुळे त्यांच्याकडं अनुभव प्रगल्भ आहे, मोठा अनुभव आहे त्यांच्याकडं, आदित्य साहेबांकडे. नक्की. म्हणजे त्या अनुभवाचा फायदा तर निश्चित स्थानिक स्वराज्य 100% स्थानिक स्वराज्य संस्थाला होईल. आपण अशीच बातचीत वसंत मोरेंशी चालू ठेवणार आहोत, अर्थातच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थातच आपण बातचीत करतोय वसंत मोरेंशी. आत्ता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते पुणे शहराचे प्रमुख निवडणूक समन्वयक आहेत आणि पुणे जिल्ह्यातले एकमेव या पक्षाचे राज्य संघटक आहेत. आणि मला आठवते मध्ये एक शिबिर झालं होतं त्या शिवसेनेत मी का आलो, आणि त्यासाठी ईशान्य मुंबईत तुम्हाला बोलवलं गेलं होतं, आणि त्यामध्ये तुम्ही ते सांगितलं की शिवसेनेत का आलो. अर्थात तिथं तुम्ही जो विचार मांडलात आणि मग ते सगळ्यांनी ऐकलं. मला एक प्रश्न असा पडला जातो की आता या पक्षाशी मिळतं जुळतं घेणं हे तुमच्यासाठी नवीन नाही आहे, कारण की ऑलरेडी तो पक्षातूनच तुम्ही वरती आलात. म्हणजे जसं तुम्ही फर्स्ट इयरला कॉलेजला असतानाच तुम्ही शिवसेना शाखा प्रमुख झाला होता बाळासाहेब खंदारेंनंतर. त्यामुळे तुमच्यासाठी शिवसेना आणि शिवसेनेला तुम्ही काही नवीन जुनी नाही आहे. पण आता शिवसेनेतली जी पुण्यातली जी काही नवीन टीम आहे ती मात्र तुमच्यासाठी नवीन आहे. जसं अर्थात त्यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, संजय मोरे असतील, गणेश तरकुडे असतील, तर यांच्याशी तुम्ही म्हणजे जुळतं घेतलं का मिळतं जुळतं घ्यावं लागतं? नाही 100%. कारण दोन्ही शहराध्यक्ष हे वेगवेगळ्या भागामधून आहेत, शहरी भागातले आहेत. गजानन थरकुडे हे कोथरूड परिसरामध्ये आहेत आणि संजय मोरे हे रास्तापेठमध्ये राहतात. त्यामुळे दोघांकडे 4-4 विधानसभा आहेत आणि माझ्याकडे 8 विधानसभा आहेत. या 8 विधानसभामधनं आणि स्पष्ट साहेबांनी तशाच पद्धतीने आम्हाला तिघांचं ट्युनिंग ठेवायला लावलेलं आहे की कुठल्याही विषयामध्ये पुणे शहरामध्ये निर्णय घेत असताना ते मला विचारतील, मी त्यांना विचारेल. आम्ही एकमेकांना आता 19 तारखेला आमचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाला सुद्धा आम्ही मिटिंग झाली आमची परवा दिवशी. कुणी काय करायचं, कुणी काय करायचं, जबाबदारी घेतल्यात प्रत्येकाने. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. बरोबर. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, परवा एक FB म्हणजे आम्ही सगळ्यांनी पाहिलं, अख्ख्या पुणेकरांनी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय, वाघाच्या बछड्याला जंगलात सोडलं की शिकार कर म्हणून सांगावं लागत नाही. आता वाघ तर माझ्यासमोर बसलेलाच आहे, बछडा तर आता सगळ्यांनी FB वर बघितलाय. रुपेश वसंत मोरे आणि वसंत मोरे ही जोडगोळी बापले एकत्र निवडणूक लढवणार असं यंदा नगरपालिकेला असं काय वाटतंय? नाही, निवडणूक तर दोघंही लढणार आहोत आम्ही. तुम्ही अगदी मोठी बातमी सांगताय. 100% लढवणार. का नाही लढवायची? आज माझं वय 51 झालंय आणि मला वाटतं की माझ्या भागामध्ये एक अडचण आहे की ब्रँड लागतो. आता त्याच्या अगोदर त्याची आई सुद्धा उभी होती मागच्या निवडणुकीला 38 मधून, तर तिला सुद्धा 8,500 मतं पडलेली आहेत. म्हणजे वसंत मोरे जर आता आमच्या इथं जर सिंगलनी लढणार असू तर
ज्या भागामध्ये प्रभाग रचना माझ्या मेहरबानीने मला प्रभाग रचना माझी तुटणारच आहे आणि मला वाटतं की ते तुमच्यासाठी ते माझ्या पाचवीला पुजलेलं आहे. आहे. प्रभाग रचना माझ्या पाचवीला पुजलेली आहे. त्यामुळं आता प्रत्येक वेळेस असं होतं की मला असं वाटतं बरं का की मग का जाणू मला माहीत नाही, पण मला पहिल्या दिवसापासून असं वाटतं ज्या दिवशी असं झालं की पुणे शहरातला एक प्रभाग 5चा असेल तर मला वाटतं तो माझाच असेल. कारण म्हणजे 19-4 असतील, 2-3 असतील, 2 प्रभाग आणि एक एक 5चा 5चा असेल तो माझाच असेल. कारण मला नेताना अशा ठिकाणी नेतील असं कुठं. पण मी पण यावेळेस सांगतो, मागच्या वेळेस मी थोडं 5 पैकी 2 मोरी निवडून आणायचे. 5 तरी आणेल मी, 5 पैकी 5 आणेल मग मी. 2 मोरी असतील. पण तो प्रभाग वेगळा असेल ना त्याचा. अच्छा. आम्ही एका प्रभागात नाही ना राहणार. अच्छा. आम्ही एका प्रभागात नाही राहणार. मी त्या पद्धतीने जसं सेटिंग होईल त्या पद्धतीने, कारण मी त्याला जर एखाद्या दुसऱ्या प्रभागात टाकला, ज्या ठिकाणी आता बघा 38, 40 आणि 38, 40, 41 हे 3 प्रभाग आहेत माझ्यासाठी. 38 म्हणजे कात्रज बालाजीनगर, 41 म्हणजे तो आला आपल्या कात्रज तलावापर्यंत जो कोंडवा कात्रज आहे, आणि 40 म्हटलं तो माझा जो आत्ताच आहे कात्रज संतोषनगर मोरेबाग. हा तर वेगळाच होईल. मोरेबाग तुडतील किंवा कुठे नेतील, 38 तुडतील आता किंवा तुम्ही कुठे कुठेही नेतील. आपण कुठे प्रभागात जिकडं मी आता बाग ही तुम्हाला कनेक्ट असतेच. पण मी आता एक केलेलं आहे, मी कात्रजचं सेंटर पकडलेलं आहे आणि मी तो सेंटर पकडून मी 4ही दिशेला काम करतोय. मला कुठल्याही दिशेला न्या, मी तिथं आता उभं राहायला तयार. म्हणून आता बघा सगळीकडे आता अख्ख्या पुणे शहरामध्ये एक सन्नाटा आहे. प्रत्येकाला भीती वाटते माझा प्रभाग कसा होणार माझा. मी कुणाकडेही जात नाही, कारण मला माहिती आहे मी जर सांगायला गेलो माझा असा करा माझा तसा विरुद्ध करतील. तुम्हाला जे आवडतं ते करा. मी तेल लावलेलं पहिलवान आहे, त्यामुळं मी यावेळेस सुद्धा तसेच लिंबाची बी तुम्ही कधी हाताला धरली का? सापडते ती कशी सापडत नाही हातात, तसे यावेळेस मी सुद्धा बापले कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही महानगरपालिकेत असणार. ओके. तर त्या आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रवींद्र धंगेकर आता भले ह्यावेळी ते आमदार नाहीयेत, पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश ऍडमिट केला. मी याच जागेवर त्यांची इंटरव्ह्यू केला होता आणि मला असा एक प्रश्न पडलाय आता की ज्यांनी एकेकाळी एकत्र काम केलं, आज तेच दोघे वेगवेगळ्या पक्षात अगदी विरोधक म्हणून, कारण की तुमचा आता खरा विरोधक तसं पाहिलं तर शिंदे गटच आहे. नाही, शिंदे गट कसं असेल, कारण की मला वाटतं की माझ्या पक्षाचा पुणे शहरातील जर निवडणुका वेगवेगळ्या झाल्या तर सगळ्यात मोठा माझ्या पक्षाचा विरोधक कोण असेल तर भारतीय जनता पार्टी. अच्छा. कारण भारतीय जनता पार्टीची 100 नगरसेवक, शिंदेची किती आहेत? एक. हा, पण तुम्हाला आता पुण्यात ही ताकद दाखवावी लागेल ना रवींद्र धंगेकरांनी तुम्हाला पण राज्य धंगेकर- समन्वयक म्हणून तुम्हाला आणि त्यांना महानगर प्रमुख म्हणून. कारण की उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे पुण्याची. उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर आणि शिंदेंनी त्यांच्यावर, त्यामुळे आता तुम्हाला दोघांना आपली ताकद दाखवायची. नाही, त्यांना ताकद दाखवायची ते त्यांच्या शहरी भागामध्ये दाखवतील. मला वाटतं त्यांची लढाई अस्तित्वाची आहे, कारण त्यांना आता परत एकदा महानगरपालिकेत येता येणार नाही. त्यामुळे ते मला वाटतं कदाचित त्यांच्या घरातला एखादा उमेदवार देतील, मिसेसला देतील, अजून कोणाला देतील. कारण पहिल्यांदा धंगेकर सुद्धा ज्यावेळेस सुरुवातीला नगरसेवक नव्हते त्यांच्या भगिनी नगरसेविका होत्या सुरुवातीच्या काळामध्ये, नंतर ते झाले. आता मग यावेळेस परत ते जर आमदार झाले होते ते आता परत महानगरपालिकेत नाही यायचे. तर पण मला असं म्हणायचं की तुम्हाला असं वाटत नाही परत आपण नेपोटिझमकडे जातो, म्हणजे घराणेशाहीकडे जातोय? नाही, घराणेशाहीकडे जायचं मी त्याच आता मला असं म्हणायचं की तुम्ही तुमच्या मुलाला उभं करण्यापेक्षा तुमचा एखादा कार्यकर्ता तुम्ही उभं करा. कार्यकर्ते तर मी माझा मंगेश रासकर आहे, नितीन शेलार आहे, म्हणजे जे कार्यकर्ते माझ्याकडे आहेत आता, ज्यांना मला त्यांना तर तुम्ही तुमच्या मुलाप्रमाणे जपलेलं. 100% मंगेश रासकर मग आता उभा होता ना 38ला, नितीन शेलार 41ला होता तुम्ही उभं, आणि मी त्यांचं नेतृत्व मीच करतोय ना. मी कुठं 12 नगरसेवक येणार आहे तो, आणि प्रत्येक ठिकाणी काय होतं की जसं बघा ह्याच्यामध्ये आपलं 38मध्ये माझी बायको उभी होती. बायको उभी असल्यामुळे त्यांच्या भोवताली जे 3 नगरसेवक होते त्या प्रत्येक नगरसेवकाला म्हणजे अतिशय चांगलं मतदान झालं. मंगेशला 3,000च्या पेक्षा जास्त मतदान झालं. दुसरं होतं त्याला 2,500-3,000 मतदान झालं. तिसऱ्या उमेदवाराला 4,500-4,500 मतदान झालं. हिला 8,700 मतदान झालं. म्हणजे एक असल्यामुळं त्याच्या भोवताली जे म्हणजे बऱ्याचदा बघा आता तुम्ही जर राहुल गांधींचाच विषय घेतला की ते 2 ठिकाणी त्यांनी खासदारकी लढवल्या, इकडे लढू इकडे, नंतर त्यांनी तिकडचा राजीनामा दिला आणि ते दुसरीकडनं तिथं प्रियंका गांधी निवडून आल्या. आमच्या इथं तसंच आहे ना. आमच्या इथं सुद्धा घराणेशाही जरी असली आता तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे, पण माझ्या इथं राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त आहेत. मग मला जर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या विरोधात मला जर माझ्या कुठल्या कार्यकर्त्याला द्यायचं असेल तिकीट, तर मग त्याच्याबरोबर मला एखादा मोरे द्यावा लागेल ना. मग वेगवेगळ्या प्रभागात मी म्हणत नाही की मी माझ्या पोराला माझ्याबरोबर घेऊन जाणार. मी त्याचं अस्तित्व त्याला सेपरेट करून दिलं. त्या ठिकाणी तू उभा राहा, तू तुझं अस्तित्व सिद्ध कर. तर ते गेले 3 टर्म कात्रजमध्ये ज्यांनी केवळ मनसे म्हटलं की वसंत मोरे असं नाव केलं, आज त्याच वसंत मोरेंनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. तिथं मनसेचा झेंडा यावेळी फडकणार नाही तर हे वाईट वाटत नाही? पण नाही, वाईट काय वाटायचं त्याच्यामध्ये तेव्हा. बघा जसं असतं त्या पद्धतीने आपण वागायला पण लागतं शेवटी. तर तोच झेंडा तुम्ही कात्रजमध्ये एकेकाळी खाली पडून दिला नव्हता? नाही, शिवसेनेचा पण ना. शिवसेना ज्या टायमाला मी शिवसेनेमध्ये होतो, कात्रजमध्ये पहिला झेंडा पण शिवसेनेचा आम्हीच लावला होता ना. ज्या टायमाला कात्रजमध्ये शिवसेना शाखा टाकायची होती त्या टायमाला इतके बेकार परिस्थिती होती. मग त्या टायमाला सुद्धा जे लोक होते, बाळासाहेब खंदारे होते, शामराव शेलार होते, शिवाजी शेलार होते, मच्छिंद्र कदम होते, म्हणजे ही जी लोक होती ना त्या टायमाला शिवसेना शाखा त्यांच्या दारात नाही टाकली, माझ्या दारात टाकली. मी लहान होतो. मी जरी त्या टायमाला 12वीला होतो, 18 वर्षाचा होतो मी, पण रग तेवढीच होती ना त्यावेळेस. आम्ही 3 भाऊ आहे. आम्ही 3 भावांच्या दारामध्ये आम्ही भले खंदारे दुसरीकडे राहिले होते, शेलार दुसरीकडे राहिले होते, कदम तिसरीकडे राहिले होते, पण शिवसेना शाखा प्रमुख जरी ते झाले होते तरी शिवसेना शाखेचा बोर्ड माझ्या दारात लावला होता. तर एक फार महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही मनसेत आणि तुम्ही 29 पर्यंत नेऊन दाखवली. मी नाही नेली, राजसाहेबांच्या पण त्याला वसंत मोरेंचं खूप मोठं योगदान होतं असं स्वतः राज ठाकरेंनी कितीतरी वेळा सांगितलं. माझ्याबरोबर माझं दुर्दैव होतं ते की त्यावेळेस जे आमचे 7 नगरसेवक 7 ते 12 होते, त्या प्रत्येक नगरसेवकाबरोबर एक उमेदवार निवडून आला होता 12ला, आणि मी एकमेव माणूस असा होतो की ज्याच्याबरोबर उमेदवार निवडून आला नव्हता. परंतु जे बाकीच्या नगरसेवकांबरोबर एक उमेदवार निवडून आला होता, त्या पुणे शहरातल्या अख्ख्या पुणे शहरातल्या पडलेल्या उमेदवारांमध्ये 10,024 मतं माझ्यासोबत उभे राहिलेलं होती. बरोबर, 10,024 त्यातली 9,000 मतं कात्रज भागात मिळाली होती. मग जसे त्यावेळी 29 झाले तसं यावेळी 10चे 100%. मी सांगतो ना की आत्ताच्या घडीला मी जे गणित पुणे शहरामध्ये मांडलेलं आहे, जर पुणे शहरामध्ये व्यवस्थितरित्या ज्या पद्धतीने माझं आत्ता नियोजन चालू आहे, मी येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रशिक्षण कचेरी मी चालू करतोय कार्यकर्त्यांसाठी. मी नगरसेवकांची फॉर्म भरून घेतलेले आहेत, कुणाला नगरसेवक व्हायचे त्यांचं प्रशिक्षण मी आता चालू करतोय. कारण अजून 4 महिने आहेत आमच्या हातामध्ये. या 4 महिन्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी बजेटवरती काम करतोय. आणि जी आश्वासनं भारतीय जनता पार्टीने ह्या मागच्या 5 वर्ष आणि आत्ताची 3 वर्ष, म्हणजे मला तर वाटतं की माझ्या आयुष्यातली, राजकीय आयुष्यातली 3 वर्ष वायाला कोणामुळे गेली तर भारतीय जनता पार्टीमुळे गेली. कारण 3 वर्षासारखा मोठा कालावधी हा आमच्या आयुष्यामध्ये एकदम ब्लाइंडली आला की 3 वर्ष आम्हाला काय कामच नाही आहे. 3 वर्ष तुमच्या अकार्यक्षमतेमुळं आम्हाला घरी बसावं लागलं. आम्ही तर कधीच तयार होतो, पण तुम्ही निवडणुका घेत नव्हता. आता तुम्हाला बुद्धी सुचली, पण ते पण होती का नाही, जोपर्यंत या शहरामध्ये आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत निवडणूक आली म्हणता येत नाही. काय करणार यांचं तोपर्यंत. आता एक आगे जाता पण शेवटचा प्रश्न पण फार महत्त्वाचा, तो म्हणजे आता नुकताच अलीकडे तुम्ही जो बॉम्ब टाकलात, भरत गोगावले परवा एका न्यूज चॅनलला त्यांनी मुलाखत दिली आणि मग त्यांनी थेट ते जे मातोश्रीवर घसरले ते अगदी वहिनींपर्यंत गेले, रश्मी वहिनींपर्यंत. आणि मग तिकीट वाटपात हस्तक्षेप, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनीच गळ घातली, आदित्य ठाकरेंना त्यांनीच मंत्रिपद मिळवून दिलं, बरंच काय ते बोलले वगैरे. नारायण आणि छगन भुजबळ एकत्र येणार होते, राज ठाकरे पण आधीच येणार होते, पण ते त्यांच्यामुळे घडलं नाही वगैरे. आणि रश्मी ठाकरे या शिवसेना बंडाला कारणीभूत आहेत असं त्यांनी आरोप केले. त्याच्यानंतर मग अख्खी शिवसेना, सगळे तुम्ही शिवसैनिक तुटून पडलात वगैरे, सगळ्यांनी आपापल्या परीने दिलं. पण तुम्ही जो बॉम्ब टाकलात तो बॉम्ब मात्र फारच डेंजर होता की त्यांना थेट त्याच्यावर उत्तर द्यावं लागलं. बाकीच्यावर त्यांनी कोणाला उत्तर दिलं, पण तुमच्यावर मात्र त्यांनी उत्तर दिलं. मला प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे, 17 ऑक्टोबर 2024ला त्यांनी ही पूजा केली असं तुम्ही म्हणालात. 20 नोव्हेंबरला आपल्याकडे निवडणूक होती, 23 नोव्हेंबरला निकाल लागला. 6-7 महिने झाले आता. मग 6-7 महिने हा व्हिडिओ काही जपून ठेवला होतात का तुम्ही? 100%. मी ज्या दिवशी, कारण भरत गोगावले जर बोललेच नसते तर हा व्हिडिओच बाहेर आला नसता. नाही, ज्या दिवशी हा विषय झाला 17 ऑक्टोबरला, 18 ऑक्टोबरला मी हे सगळं माननीय संजय राऊत साहेबांना पाठवलेलं आहे. 18 ऑक्टोबरला सेकंड डे. दुसऱ्या दिवशी मी, साहेब असं झाले भरत शेटच्या घरामध्ये. मग तुम्ही एवढे दिवस तो जपून का ठेवलात? भरत गोगावले तोंड उघडत नाही तोपर्यंत आपण खोलायचं. भरपूर आहे, अजून काढतो ना. आता तुम्ही तर म्हणले महाराष्ट्राचे अनेक नेते तिथे जातात.
भरपूर जण जातात 15-15 लाख रुपये देतात. आणि हे तर मी विचारलं ना, ज्यावेळेस मला हे कळालं, मी माझं नेटवर्किंग महाराष्ट्रासह इतर ठिकाणी सुद्धा आहे. तर मी माझ्या म्हणजे तुम्ही नेटवर्क फक्त मिसाईल दिलं, लॉन्च काल परवा केलं तसं. हा म्हणजे पहिल्यापासून होते ते 18 तारखेला दिलं होतं मी. ते 18 तारखेलाच मी माननीय राऊत साहेबांना टाकलं होतं ते, की साहेब असं असं भरत शेठच्या घरी असा असा प्रकल्प झालाय आणि अजूनही एक प्रकल्प आहे माझ्याकडे, त्यांनी मागाव पुरावा देईल मी त्यांना लगेच. पण ते म्हणाले की जर त्यांना गरज असेल तर मी नेतो तिथं. नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये बघा, मी अजूनपर्यंत मी देवाला मानणारा माणूस. मला वाटतं तुम्ही दर गुरुवारी नारायणपूरला जाता, रोज सकाळी देवतांचं दर्शन घेतले, तुम्ही बाहेर पडत नाही. आईचं दर्शन मी पण तुम्ही असं काही आघोरी बिगोरी कराल असं मला वाटत नाही. मी रोज सकाळी घरातून बाहेर पडताना पहिलं माझ्या आईचं दर्शन घेतो, जिच्यामुळं मी आज जगदुनिया पाहतोय. तिच्या पाया पडल्याशिवाय मी दिवसाची कुठलीही सुरुवात करत नाही. तिच्या पाया पडतो, नंतर मग ग्रामदेवतेच्या पाया पडतो, नंतर मग मी हनुमानाच्या पाया पडतो, शक्ती आहे, नंतर मी गणेशाच्या पाया पडून मी माझ्या कामाला जातो, वडिलांच्या फोटोच्या पाया पडतो. मी या गोष्टी मी धार्मिक माणूस आहे, मला पण ह्या, परंतु मी आघोरी नाही आहे. मी पण आतापर्यंत. पण तुम्हाला असं वाटतं ती पूजा आघोरी आहे असं वाटतं त्या सगळ्या ह्याच्याकडे? का नसावी? मग महाराजाला घरी आणून पाया पडणं, पूजा करणं, 15-15 लाख रुपये. मग त्यामुळे ते निवडून आले असं तुम्हाला म्हणायचं? त्यांना वाटतं, पण खऱ्या अर्थानं त्यांनी त्या महाराजाची पूजा करण्यापेक्षा EVM ची पूजा करायला पाहिजे. पण ते म्हणाले जर तात्यांना असं वाटत असेल तर मग मी पालकमंत्री केली असती. कदाचित एक लक्षात घ्या, मला मी काल भरत शेठचं स्टेटमेंट वाचलं. भरत शेठ काल असं म्हटले की तात्याचं डिपॉझिट ह्या निवडणुकीत, पण मी ह्या निवडणुकीला उभाच नव्हतो. त्यांना कुणीतरी हे प्रॉम्प्टिंग केलंय, त्यांना कुणीतरी सांगितलंय की तात्याचं डिपॉझिट जप्त झालं. अरे तात्या लोकसभेला उभा होता आणि स्वतःचा मतदारसंघ सोडून शहरात येऊन उभा राहिला होता. पण एवढे नेते शिवसेनेचे जे सगळे मोठे नेते होते त्यांनी त्यांच्या विरोधात काउंटर केलं, पण उत्तर मात्र तुमच्याच याला दिलं त्यांनी. दुखत्या रगवरती हात ठेवला ना. सत्य खरं बोललं की सख्या आईला राग येतो. मी खरं बोललो आणि अजून पण त्यांना हवा असेल तर मी अजून पण बोलल. अजून एक जपून ठेवलाय. मग सर तुम्ही वहिनींवरती बोलताल, शेवटी कसं आहे बघा, आज एक लक्षात घ्या, कशा का त्या असेल, त्या आज ज्या पद्धतीने ज्या ताकदीने त्या साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलेल्या दिसतात, ज्या ताकदीने त्या आदित्य साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलेले दिसतात, कोणी पत्नी असेल, आई असेल, ते त्यांचं कर्तव्य पार पाडतात. म्हणून त्यांनी घर फोडलं, त्यांनी आम्हाला वेगळं. अरे तुम्ही वेगळे झाला कशामुळे झाला? त्यांनीच उत्तर दिले. 1 वर्षापासून प्लॅनिंग चालू होतं. मग आता हे बघा, आता कालच्याला भास्करराव जाधव साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांना उत्तर दिले ते काय बोलले नाहीत, पण मी फक्त दुखत्या रगवरती हात ठेवला. मी सांगितलं ह्या गोष्टी झाल्या का नाही तुमच्या. त्यांना कदाचित आश्चर्य वाटलं असेल त्यांच्या घरातले फोटो बघून. अरे साला माझ्या घरातले फोटो ह्याच्यापर्यंत कसे काय गेले? अजून खूप आहेत, योग्य वेळी ते पण काढत. आता कालच्याला आज नितेश राणे साहेब पण असं म्हटले की कोण वसंत मोरे? मला आता ते पण पालकमंत्री आहेत, मोठे माणूस आहे, त्यांचे वडील केंद्रात मंत्री आहेत, त्यांचा एक भाऊ आमदार आहे, ते स्वतः आमदार मंत्री आहेत. परंतु मला वाटतं की मला नितेश राणे साहेबांना सांगायला आनंद वाटेल की साहेब मी तोच वसंत मोरे ज्याला तुम्ही 1 वर्षापूर्वी फोन केला होता की बिबिवाडीमध्ये एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने त्यांच्याच एका डॉक्टर मित्राच्या सासऱ्याच्या घरावरती ताबा मारलाय. तेवढ्यात जरा लक्ष घाला. आणि मी माझा मोबाईल बाहेर आहे, ते मी तुम्हाला दाखवलं असतं की साहेब तुमचं काम केलं. 1 दिवसामध्ये अख्ख्या सगळ्या चॅनलने ती बातमी दाखवली, कुणी गेला नाही. पण वसंत मोरेंनी तिथून पुढं 1 दिवसामध्ये जाऊन निर्णय घेतला आणि 8 दिवसात तो बंगला आहे ना त्यांच्या ताब्यात दिला आणि साहेबांना मेसेज केला, साहेब तुमचं काम झालं. त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता. हो, मला डॉक्टरांचा पण फोन आला होता. तोच वसंत मोरे की जो सांगितल्यानंतर गरिबासाठी हातात हातोड्या घेतो. मी स्वतःसाठी नाही घेत, आजपर्यंत स्वतःसाठी कुठल्या गोष्टी केलेल्या नाहीत. 17 केस आहेत माझ्यावरती, 17 गुन्हे दाखल आहेत माझ्यावरती. एकही गुन्हा हा स्वतःच्या हितासाठी नाही आहे. प्रत्येक गुन्हा दाखल आहे ना तो जनतेसाठी आहे. मी जो हातामध्ये हातोड्या घेतो ना, तो एखाद्या गरिबावर अन्याय झाला ना की मग तिथं हातोड्या घेतो. मी एखाद्या गरिबाला घर नाही त्याला दिलं की मग मी एखाद्या बिल्डरच्या विरोधामध्ये उतरतो. मी तिथं स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच उतरत नाही. आज सकाळी बसल्या मी एका गरिबाचे, तुम्हाला कदाचित आकडा सांगितल्यानंतर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, 93 लाख रुपये मी बसल्या काढून दिलेत. 93 लाख रुपये कशाला म्हणतात?
की जे 8 वर्षापासून तो माणूस त्याला देत नव्हता. 8 वर्षापासून त्याचे वडील वारलेले आहेत. ज्या ऊपर जाके मुस्लिम माणूस आहे, ज्या ऊपर जाके तेरे पप्पा के पास से ले, म्हणजे ज्याच्याकडे दिले तो मराठा आहे, पण ज्याने दिले तो मुस्लिम आहे. तो त्याच्याकडे गेला की 8 वर्ष त्याला असं सांगायचा, तेरे पप्पा को दिया मैं, तेरे पप्पा को दिया मैं. 93 लाख रुपये कशाला म्हणतात. आयुष्याची अख्खीची पुंजी त्याला लावली होती. 2-4 फोन जाग्यावर, ज्या ठिकाणीची जागा दाखवली त्या जागेवर त्याला एकच सांगितलं, पुणे शहरातल्या मोठ्या पक्षाचा माणूस आहे, आत्तापर्यंत तुझ्याकडे भरपूर आले असतील, मी पहिल्यांदा आलो आहे, आणि जर ह्या गरिबाचे पैसे नाही मिळाले मला 8 दिवसामध्ये, मी एखादा लाईव्ह केला आणि हे जर सगळं पडलं, त्याला मी जबाबदार नाही. आज सकाळी, आत्ता सकाळी 12:30-1 वाजता तो माणूस माझ्याकडे आला. आज वायदा केला आहे, उद्या त्या गरिबाला त्याचे पैसे आणि जागा. मग ठीक आहे म्हणलं, माझ्याकडनं पैसे खर्च झालेत, माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत, मी 30-40% पैसे देतो आणि बाकीचे त्याला माझ्या ह्या ठिकाणी प्लॉट आहे, त्या ठिकाणी त्याला प्लॉट घ्यायला. मी ते पण त्याला सांगितलं, दुसरा माझा कार्यकर्ता संघ पाठवला, तू जा आणि तुला जागा पसंत पडते का बघ. आता तुला बाबा माझ्याकडनं एवढं सहकार्य, 50% रक्कम त्याच्या घरावर जप्ती आलेली आहे, 28 लाख रुपये त्याला भरायचे आहेत. तुला मी 30 लाख रुपये तो देतो तुझ्याकडनं, पण बाकीच्या पैशामध्ये तू 12 लाख रुपयांनी तुला जागा दाखवतोय, त्या ठिकाणची जागा जाऊन घे. त्याने जागा बघितली, त्याला व्यवसायासाठी लागतो. ओके म्हटलं, ठीक आहे, तू समाधानी आहेस ना, करून टाका चला. आणि ते पण मोठ्या माणसाकडं व्यवहार झालेला. मी त्या माणसाला पण फोन करून सांगितलं, म्हणलं सर तुम्ही आहात, मला पैशाची चिंता नाही, ह्या गरिबाचं नुकसान नाही झालं पाहिजे, तुम्ही ना मी, तुम्ही पण एका शिक्षण क्षेत्रामध्ये आहात, मी राजकारणामध्ये, आपण दोघांनी मिळून ह्या गरिबाचं काम करायचं. तेव्हा त्यांनी पण बिचाऱ्यांनी माझं ऐकलं आणि त्यांनी पण तो विषय थांबवला. जोपर्यंत तात्यांच्या माणसाचा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत मी व्यवहार करणार नाही. नक्कीच दादा. पण आता अगदी जाताना शेवटची कमेंट आणि तुमच्याकडनं मला काही प्रश्नाचं उत्तर पाहिजे. पदावर नसताना सुद्धा जर तुम्ही इतकी सर्वसामान्यांची कामं करताय, तर पदावर असल्यावर काय? आणि आता महत्त्वाचा माझा प्रश्न, आतापर्यंत तुम्ही नगरसेवक म्हणून तर तुम्ही काम केलेलं आहे, विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काम केलेलं आहे महापालिकेमध्ये. महापालिका तुमच्यासाठी काही नवीन नाही आहे. आमदारकीसाठी प्रयत्न केलात तुम्ही, नाही यशस्वी झालात. तुम्ही लोकसभेसाठी प्रयत्न केला, नाही यशस्वी झालात. आता जर उद्या कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जर खरंच ताकद लावली, पुणेकरांनी साथ दिली आणि तुमचा महापौर झाला, तर महापौर वसंत मोरे असं पद तुम्हाला मिळेल का? साहेबांनी आशीर्वाद दिले तर, मान्य उद्धव साहेब असतील, मान्य आदित्य साहेब असतील, मान्य संजय राऊत साहेब असतील, आमचे संपर्क प्रमुख सचिन नायर साहेब असतील, आदित्य शिरोडकर साहेब असतील, नाही नसायला काय कारण आहे? मी 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव माझ्या मग आहे महानगरपालिकेचा, आणि मला वाटतं की माझ्या नजरेतून माझ्या शहराचं फार मी एक वेगळं चित्र उभं केलेलं आहे. मला वाटतं की लोकसभेमध्ये आत्ता 1 वर्ष व्हायला गेलो, आपलं पुण्याचं 1 वर्ष व्हायला गेलं. 1 वर्षामध्ये पुण्यामध्ये कुठले प्रकल्प झाले? ठीक आहे, अण्णा मोठा झाला, अण्णा खासदार झाला, अण्णाला मोठं मंत्रिपद मिळालं, अण्णा केंद्रामध्ये झाले, अण्णा केंद्रामध्ये खासदार झाले, तिकडं मंत्रिपद मिळालं त्यांना. पुण्याला काय मिळालं? भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी खासदार दिला, भाजपचा खासदार झाला पुण्याला. त्यानंतर वैयक्तिक अण्णा म्हटलं तर अण्णाला केंद्रामध्ये घेतलं, अण्णा तिकडं केंद्रामध्ये मंत्री झाले, सहकार मंत्री झाले, अण्णा आज विमान उड्डाण मंत्री झाले. पण पुण्याला काय मिळाले? 5 वर्षामध्ये मागच्या सुद्धा या पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 100 नगरसेवकांची 5वी बहुमत होतं त्यांच्याकडं. मग त्या 5 वर्षामध्ये पुणे शहराला काय दिलं भाजपनी? एकतरी प्रकल्प दाखवा. BRT त्यांचा असू शकत नाही, मेट्रो त्यांचा असू शकत नाही, नदी सुधार प्रकल्प त्यांचा असू शकत नाही. साधं त्या बालगंधर्वचं त्यांनी त्याचं डिमॉलिश करून त्या ठिकाणी चांगलं एक पिक्चर दाखवलं होतं, त्याला मान्य राजसाहेबांनी सुद्धा तिथं सपोर्ट केला होता. पण एक बालगंधर्व तुम्ही नीट उभं करू शकला नाही 5 वर्षामध्ये. नुसतंच लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज म्हणजे शहराचा विकास होत नाही. आज शहराची वाहतूक काय परिस्थिती आली आहे. आज एवढ्या वर्षामध्ये स्वतःच्या शहराचं एक धरण असू शकत नाही. मी ते स्वप्न पाहिले की माझ्या दक्षिण पुण्यामध्ये एक स्वतःचं मालकीचं, पुणे शहराच्या मालकीचं एखादं धरण होऊ शकतं. आज आमचा भिलारवाडीचा घाट पाहिला, त्या ठिकाणी एक छोटासा पाझर तलाव आहे, नवलाई दाऱ्यात एक पाझर तलाव आहे. ह्या दोन्ही पाझर तलावांच्या मागं 1800 एकर जागा. म्हणजे हे प्रकल्प माझा आजचा नाही आहे. 2012 साली ज्यावेळेस मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस सुद्धा अजितदादा उपमुख्यमंत्री असताना मी त्यांना हा प्रकल्प दिला होता की दादा, जर आपण कात्रजच्या घाटात लक्ष घातलं तर तिथून वरतून जे पाणी येते हे पाणी 100%
एकदम बिलकुल प्रदूषित नाही आहे. कारण 1800 एकर जागा आहे वरती आणि तिथे एकही, जसं की आता लावा वरती खडकवासल्याच्या वरती अनेक फार्म हाऊस झाले, बंगले झाले, रिसॉर्ट झाले आणि ते पाणी दूषित होतं. असं इथं काहीच नाही. अगदी गुजरवाडीपासून तर जांभळवाडीपर्यंत अख्खा सगळा डोंगर हा तुमचा आंबेगावचा तलाव तुम्ही सुशोभित करू शकता. तो तिथं फिल्ट्रेशन प्लांट बसून तिथून तुम्ही पाणी दक्षिण पुण्याचं भागवू शकता. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आजपर्यंत आपण नुसतं खडकवासल्यावरती अवलंबून राहिलो. आता कुठे भामा आसखेड आला. थोडक्यात स्वतःचं धरण हे तुमचं स्वप्न आहे. माझं स्वप्न आहे. आणि स्वतःची वाहतूक पुणे शहराची ही चांगली असली पाहिजे. पुणे शहराची आरोग्य व्यवस्था ही चांगली असली पाहिजे. पुणे शहराच्या शाळा, आज माझी शाळा आहे, माझं स्वप्न आहे की पुणे शहरातली प्रत्येक शाळा काशी होत नाही. आज माझ्याकडे 2991 विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळेत आहेत. 2991. आता मगाशी माझा जो वाद चालू होता त्याच विषयावरती चालू होता की माझ्याकडे जर तुम्ही कसली कोणी नेता माझ्या इथला माझ्याकडे आणून जर एखाद्या ज्या मुलाला लिहिता वाचता येत नाही अशी मुलं तुम्ही घ्याच, मी कसं माझ्या शाळेची क्वालिटी खराब करू. त्यामुळे मला वाटतं की लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्याच्याबरोबर सुद्धा मला जर या पुणेकरांनी संधी दिली, माझ्या पक्षाला संधी दिली, तर मी हे जे शहरामधलं वातावरण झाले नाही या वातावरणावरती 100% मला चांगलं काम करायचं आहे. आम्ही रात्रीचा दिवस करेल त्यासाठी. परंतु या शहरामधल्या वाहतूक व्यवस्थेवरती काम करणार, आरोग्यावरती काम करणार, जे मी स्वतः कोरोना काळात करून दाखवलं. स्वतःचं हॉस्पिटल टाकलं. 200 पुणेकरांचे जीव मी वाचवले. 200 पुणेकरांचे कोरोना काळात. मी स्वतः एक दिवस सुद्धा जवळजवळ 2 वर्षे चाललं होतं. 2 वर्षामध्ये एकदा सुद्धा मी घरात बसलो नाही. त्यामुळं जे तुम्ही जो डायलॉग टाकला की बाबा कोरोना कसा काय येतो, तर ते खोटं होतं आणि खरं खरं होतं. आता तसंच होतं ना की आता निवडणुका आल्यात, परत मुंबईचा कोरोना वाढायला लागला. एकंदरीत वसंतदादांनी अगदी दिलखुलास उत्तरं दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे जे स्वप्न आहेत ते त्यांनी बोलून दाखवली. पण स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा पद असतं. आणि अर्थातच ते पद त्यांना खुणावतं ते म्हणजे पुण्याचं महापौरपद. अर्थात त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या पक्षाला जीवाचं रान करावं लागेल. आणि मला आठवतं आहे त्यांची पोस्ट आहे 3 जून रोजी, पुणे मनपावर पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी जीवाचं रान करणार. आता पाहूयात या रानात त्यांच्यासोबत कोण कोण साथ देतंय जीवाचं रान करण्यासाठी. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 9223 00 2070 किंवा 9223 00 2071.